नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहात. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनल असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळ ब्लेक करून घंटा सांगा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. करू शकता अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा 23 पासून उपोषणाचा इशारा. हमीभावासाठी होते मागणी. बघू शकता, कांद्याला किमान या ठिकाणी 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा. तसेच यापूर्वी विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल 1,500 रुपये अनुदान तात्काळ जाहीर करावे. या प्रमुख मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक भूमिका घेतली आहे. शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास 23 फेब्रुवारीपासून कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन झाले असून बाजारात दर कोसळल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कांद्याला किमान 3,000 रुपये हमीभाव जाहीर करावा. यापूर्वी विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल 1,500 रुपये अनुदान द्यावे. बाजार समितीमध्ये खरेदीची गती वाढवावी. कांदा निर्यातीवरील निर्बंध शिथिल करावेत. हमीभावात खरेदीची मर्यादा वाढवून सर्व शेतकऱ्यांना लाभ द्यावा अशी मागणी आहे. निवेदनात या ठिकाणी आधी पदाधिकारी उपस्थित होते आणि तहसीलदारांना निवेदन. शासनाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. निवेदनात तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना स्वाक्षरी असून प्रत जिल्हाधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक, चांदवड पोलीस स्टेशन यांना देण्यात आली. यावेळी बाजारभाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले आहे. धन्यवाद. लक्ष्मी.